प्रश्न विचारला बाय चान्स, तर आपल्याला याची अशी समर्पक उत्तर देता येईल, बाकी काय नाही. मुळात काय आहे, मुळात आपण हे गृहीत धरून चाललोय की या सगळ्या कथा ज्या आहेत ना त्या एकाच कल्पात झालेल्या आहेत किंवा एकाच मन्वंतरामध्ये झाल्या आहेत. तर तसं नाही आहे. या वेगवेगळ्या कल्पातल्या आणि वेगवेगळ्या मन्वंतरातल्या कथा आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातली नावं जरी सारखी असली तरीसुद्धा त्या व्यक्ती किंवा ती म्हणजे काय म्हणतात, त्या व्यक्ती वेगळ्या आहेत असं आपण म्हणूया. ठीक आहे, चालतं. ओके, धन्यवाद. हां, ठीक आहे. रीमाताई सुरू करूया. हां, आत्ता तुम्ही काढले असतील तर म्हणा. अगदी काय होतं, ती 4-5 श्लोक का कमी का नको, तर ही सुरुवात असते. मी पुन्हा एकदा सांगतो. हां, अगदी म्हणजे पहिला दिवस असू दे सप्ताहातला किंवा शेवटचा दिवस असू दे, तुम्ही 4च श्लोक जर म्हटलेत ना तर काय होतं, ही मुळामध्ये आपण व्यासपीठावर बसल्यानंतर सगळे श्रोते हे भरपूर काय 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 विचार डोक्यामध्ये घेऊन मनामध्ये घेऊन तिथे आलेले असतात. ते सगळे त्यांच्या डोक्यातनं त्यांच्या मनातनं चाललेली त्यांची चलबिचल घालमेल विचार किंवा घरी काही झालेलं असतं अनेकांच्या, ते घेऊन ते तिथे कथेला येतात. या सगळ्यातून बाहेर पडून त्यांच्या मनामध्ये भगवंतांचा विचार दृढ व्हावा, त्या तत्वाबद्दल आता आपण पुढे 1.5, 2, 3 तास ऐकणार आहोत. ह्याच्या करता म्हणून ज्याला ही पहिली पायरी म्हणतो आपण ना, ती आहे. त्यामुळे ती थोडीशी व्यवस्थित विस्तृत असावी. अगदी 2-4 श्लोक म्हणून आहे. हां, नमो भगवते वासुदेवाय. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्योसंभवं तदा लंबोदयालंबं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधि क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधाय विहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाकायनी जन्म जनामार्थ झाला, जयाने सदा वासनामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाव कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वासारिखे पूर्ण वैराग्य त्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माता सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जय नानतो राज ज्ञान राजा कुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कैलासराणा शिवचंद्र मौळी फणींद्र बाळा मुटू उगुटी सळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, द्रविड शंभो मत कोण तारी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलौकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता चतुश्लोकी भागवत सांगते. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्तत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वसिष्येत सोऽस्म्यहम्. कृतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय.
कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिल्या श्लोकात भगवान म्हणतात, या चराचर सृष्टी निर्मितीपूर्वी मीच होतो, सृष्टीत मीच आहे, सृष्टीचा लय झाल्यावर केवळ मीच असेल. दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात, दृष्टी दोषाने एकाऐवजी 2 चंद्र दिसतात, त्याचप्रमाणे मायेच्या प्रभावामुळे भगवंत व चराचर सृष्टी या 2 गोष्टी भासतात. आणि अजून एक मी एक सांगते थोडं. भगवंत हे आपल्यासोबत आंधळीत कोशिंबीर खेळतात. आरंभी सर्व जीव भगवंतात समाविष्ट होते. भगवंत प्रत्येक जीवाला शोधून त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे उचित ते शरीर त्या जीवाला देत असतात आणि मग म्हणतात, मी आता लपतो, तू मला शोधून काढ. जग जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हाही मी होतो, जेव्हा जग राहणार नाही तेव्हाही मी असेन. ज्याप्रमाणे स्वप्नात एकच अनेक रूपात पाहत असतो, त्याप्रमाणे जागृत अवस्थेतही अनेकत्वात एकच तत्व आहे, असा ज्ञानी पुरुषांचा अनुभव आहे. दागिने एकाच प्रकारच्या सोन्याचे बनवलेले असतात, किंमत सोन्याचीच असते, दागिन्यांच्या आकाराची नव्हे. तिसरा श्लोक, पंचमहाभूतांचं शरीर बनलं आहे, त्यामुळे त्यांचं सेवन वायू जल अन्न आपण करतो. असे जरी वाटत असलं तरी आत तेच आहे. तसा भगवंतही आतच आहे, बाहेरून येणार नाही. चौथ्या श्लोकात भगवंत म्हणतात, जे सर्व ठिकाणी सदोदित असतं तेच आत्मतत्व होय. चिन्ह जीवाने हे तत्व अन्वय व्यतिरेकाने जाणावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुजी, मी ना अजून उत्तरामध्ये मी थोडं जास्ती काही लिहिलेलं आहे बरं, मी आता सांगितलं नाही. हां, छान सांगितलं. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही मंगलाचरण सांगाल आणि त्याला जोडून चतुश्लोकी भागवताचा अर्थ विशद कराल, तर आत्ता तुम्ही कदाचित तो समोर असेल म्हणून तो वाचला असेल. हां, तर ते जे तुम्ही सोन्याचं उदाहरण दिलं की नाही, दागिन्याचं आणि सोन्याचं, की आकाराची नसते तर सोन्याची असते. हां, तर हे आम्हाला थोडंसं विशद करून सांगायचं. आम्ही पहिल्यांदा ऐकतोय ना. दागिन्यांच्या आकाराची नव्हे असं. हां हां, ते तुम्ही जे लिहिलेत ते छान लिहिलेत. वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती ते तत्व काय हे समजून. म्हणजे त्याचं असं आहे की ईश्वरा वाचून जे काही दिसतं ते सर्व असत्य आहे, ईश्वरा वाचून जे काही निराळं दिसतं ते सर्व ईश्वराची माया होय. हां, हे छान आहे ऐकायला. पण म्हणजे काय, हे तुम्हाला याची उदाहरणं काही जेव्हा तुम्ही पुढच्या वेळा सांगाल, हां, तर ती जमा करून ठेवा. हां, अशा पद्धतीने तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष कथा कराल तेव्हा अशा उदाहरणातून किंवा तुमच्याकरता. नाही, मी तेच म्हणतोय तुम्हाला, तुम्ही अभ्यास म्हणून जरी करणार असाल, हां, तरी हे काय, हे आपण जसा विज्ञानाचा अभ्यास करतो की नाही तसं नाही ना. हे ट्रान्सपरंट दिसतंय ते पाणी आहे आणि आणि एखादं उदाहरण सांगावं लागेल म्हणजे समजेल, म्हणजे समजलं पाहिजे सगळ्यांना. हां, मला सांगतोय बघा ना, तुम्हाला उदाहरण सांगतो मी. तुम्ही आत्ता म्हणताय ते मी पण हे सगळं स्वांत सुखाय करतो. हां, एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये पाणी घेतलं, ते ट्रान्सपरंट आहे. दुसरी टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये तेल घेतलं, तेही ट्रान्सपरंट आहे, खोबरेल तेल आहे समजा ना. ते जेव्हा आपण एकमेकांमध्ये मिसळतो, म्हणजे मी विज्ञानातलं उदाहरण सांगतोय बरं का तुम्हाला, तर त्यावेळेला तेल वेगळं आणि पाणी वेगळं असं दिसतं, बरोबर ना. हे समोर दिसतं आपल्याला. हां, पण तुम्ही जे आत्ता सांगता ना की ते परमात्म्याशिवाय जे दिसतं ते काही सत्य असतं आणि हे, तर ते ऐकायला आणि पचायला आलं का लक्षात. मला फरक काय सांगायचा आहे तो. दृश्य स्वरूपातली गोष्ट ही समजायला तेवढी सोपी असते. आपण सांगतोय ती मुळात दृश्य स्वरूपातली गोष्ट नाही, त्याच्यामुळे ती सांगणं अधिक अवघड आहे. म्हणून तुम्ही जे उदाहरण दिलं ते फार छान दिलं. अशा पद्धतीची वेगवेगळी उदाहरणं प्रत्येकाने, म्हणजे त्यांनी असं नाही तर तुमच्या विवेचनामध्ये ती ठेवा. जरी स्वांत सुखाय करत असलात तरी तुम्हालाच छान वाटतं, अरे मला आज मला हे छान सुचलं किंवा मी कुठेतरी ऐकलं असेल, तर हा दृष्टांत छान आहे बरं का, असं आहे. आलं लक्षात. हां, एवढंच मला सांगायचं, बाकी
बर बर. आपलं गजेंद्र मोक्ष झालं होतं ना? गजेंद्र मोक्ष झालं. हां, त्याच्या पुढचा मुद्दा सांगू शकाल? माझ्याकडे आत्ता मुद्दे नाही आहे कुठला, त्याच्यानंतरचा वही बाजूला ठेवली. क्रमाने दिलेला मुद्दा समुद्र मंथन कथा सांगितलेला आहे तुम्ही. हां, घ्या. नंतर ठीक आहे, त्याचा आता त्याच्या बरोबर ते आपण तेच क्रम घेतला आहे, ज्या ह्यानी कथा पुढे जायला पाहिजे ते आहे. पण मला फक्त एवढंच समजत होतं की आज मत्स्य अवतार होऊ शकतो का? कारण आज मला वाटतं मत्स्य जयंती काहीतरी आहे असं. बापरे, बघा काय योगायोग आहे जबरदस्त. चैत्र शुद्ध तृतीया. हो, काय जबरदस्त योगायोग आहे बघा. आता तुम्हाला गंमत सांगतो, फिजिकल बॅच म्हणजे काय प्रत्यक्ष वर्ग जे आहेत ना ते मागचा महिनाभर झाले नाहीत, त्यामुळे त्यांना हे यायला कदाचित मे उजाडेल तोपर्यंत झाली असेल, पण आपला वर्ग रेग्युलर चालला आहे. त्याच्यामुळे हे बरोबर आज मत्स्यावतार येणार नाही, मत्स्यावतार पुढे आहे, पण समुद्र मंथनाच्या निमित्ताने आपण त्याचं स्मरण करूयात, कारण तो बऱ्यापैकी पुढे आहे. समुद्र मंथनाची कथा घेऊया. आता असा प्रकार कायम होतो की देवांचं आणि दानवांचं युद्ध होतं, देवांचं आणि दैत्यांचं युद्ध होतं, आणि त्याच्यामध्ये कधीकधी देवांचा विजय, कधीकधी दानवांचा किंवा दैत्यांचा विजय. व्यवहारामध्ये सुद्धा आपण हे पाहत असतो की जे सगळे, जरा म्यूट करा कोणीतरी, ज्यांचा चालू आहे त्यांनी म्यूट करा. जे अगदी धर्माला अनुकूल असं वागतात, धर्माचरण करतात, त्यांचं दरवेळेला चांगलंच झालं आहे, आणि जे वाईट वागतात किंबहुना वाईट विचाराचे आहेत, वाईट प्रवृत्तींचे आहेत, त्यांचं वाईटच झालं आहे असं होत नाही. कारण तो जो काल आहे तो काल सध्या कोणाला अनुकूल आहे त्याच्याप्रमाणे योग्य वागणाऱ्याला किंवा अयोग्य वागणाऱ्याला, म्हणजेच दैवी प्रवृत्ती ज्याच्याकडे आहे त्याला आणि दानवी प्रवृत्ती किंवा दैत्य प्रवृत्ती ज्यांची आहे त्यांना, अशा पद्धतीनं त्याचं फल मिळत असतं. देवदानवांच्या युद्धामध्ये दानवांचा विजय झाला आहे, दैत्यांचा विजय झाला आहे, आणि आता अशी परिस्थिती आहे की स्वर्गाचं राज्य जे देवांकडे असतं नेहमी, इंद्र हा त्याचा अधिपती आहे, ते राज्य दैत्यांनी हिरावून घेतलं. बळी जो आहे हा त्या सगळ्याचा प्रमुख आहे, दैत्यांचा राजा, आणि तो आता या साम्राज्यावरती बसलेला आहे. सगळेजण, सर्व देव एकत्र झाले, भगवान महाविष्णूंकडे गेले. त्यावेळेला ब्रह्मदेव आहेत, महादेव आहेत, शंकर भगवान आहेत. कुठे गेले तर असं सांगतात क्षीरसागरावरती गेले, कारण त्या क्षीरसागरामध्ये भगवंत त्या शेषावरती पहुडले, तिथे गेले, आणि असं सांगतात की भगवंतांना समुद्रमंथन करण्याची लीला करावी असं वाटलं, आणि म्हणून हा सगळा घाट घातलाय भगवंतांनी. असा उल्लेख आहे की ते प्रत्यक्ष भगवंतांचं जे स्वरूप आहे, ते सगळं जे तेज आहे ते बाकी कोणा देवांना दिसत नाही, फक्त ब्रह्मदेव आणि महादेव म्हणजे शंकरांना ते दिसलेलं आहे. आणि त्यावेळेला भगवंतांनी या सगळ्या देवांना, बाकीच्या, असं सांगितलं की सध्याचा काळ जो आहे तो असुरांना अनुकूल आहे, तेव्हा तुम्ही काय करा तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा योग्य काळ येईपर्यंत तुम्ही त्या दैत्यांबरोबर, दानवांबरोबर, असुरांबरोबर समेट करा,
त्यांच्याशी जुळवून घ्या. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपल्याला एखादं मोठं काम करायचं असतं तर त्यावेळेला असे जे काही घातकी असतात एका अर्थाने, तर अशांच्या सुद्धा जवळ जावं लागतं, किंबहुना त्यांना आपल्यामध्ये सामावून घ्यावं लागतं. आपण सगळेजण आता एका अर्थाने वयाने किंवा अनुभवाने मोठे होत. आपल्या सगळ्यांना आत्ता जो ह्या सरकारने कलम 370 जो रद्द केलेला मुद्दा आहे काश्मीरबाबतचा, तर त्याच्या आधीची काही वर्ष आठवा तुम्ही. तिथे त्या भागामध्ये PDP नावाचा जो पक्ष आहे त्या पक्षाबरोबर ह्या आत्ताचं जे रुलिंग पार्टी आहे त्यांनी काय युती केली, एकत्रित आले आणि त्या माध्यमातून त्या सगळ्या ठिकाणी किंवा त्या परिसरामध्ये काश्मीर भागामध्ये विशेषतः कशा पद्धतीनं गोष्टी चालतात, कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेट होतात, ऑपरेट हा योग्य शब्द आहे त्याला, याची माहिती काढली काय का. पण हे जेव्हा केलं होतं त्यावेळेला अनेकांना असं वाटलं होतं की हे अमुक अमुक पक्षांनी करायला नको होतं. एकेकाळी आपला असलेला विरोधक यालाच त्यांनी एकत्र केलं आणि पुन्हा सत्ता स्थापना केली. तर हा ज्याला राजकीय डावपेचाचा एक भाग म्हटला तो आहे. आणि भगवंतांनी हेच सांगितलं इथे. भगवंत सांगतात ज्या वेळेला एखादं मोठं काम करायचं असतं त्यावेळेला कधीकधी आपला जो शत्रू आहे या शत्रूबरोबर समेट करावे लागते, त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागतं. पण ते काम झाल्यानंतर पुन्हा त्याच्याशी संगनमत ठेवलंच पाहिजे असं कोणतंही बंधन नाही. म्हणजे त्यावेळेला तुम्ही असं वागलात आणि म्हणून तुम्ही त्याच पद्धतीनं वागलं पाहिजे तर असं कुठलंही बंधन नाही. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही देवांनी काय करा तर आत्ता सगळ्यांनी मिळून दानवांची समेट करा, त्यांना बरोबर घ्या आणि कशा पद्धतीनं समुद्रमंथन करून त्यातून अमृत वेगळं करा हे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं की मी स्वतः या कामामध्ये तुम्हाला मदत करीन. अमृत कुठे आहे मुळामध्ये तर ज्या ठिकाणी भगवंतांचा वास आहे म्हणजे क्षीरसागरातच आहे. मग काय करा या क्षीरसागरामध्ये, तुम्ही काही औषधी वनस्पती, औषधी गवत, औषधी वेली ह्या टाका. त्याच्यानंतर मंदराचल नावाचा पर्वत आहे त्याची रवी करा. वासुकी जो नाग आहे त्याची दोरी करा. शहरांमध्ये हा ताक घुसळण्याचा प्रकार मी कुठे पाहिलेला नाही आहे. विदर्भामध्ये तो पाहिलेला आहे. एका मोठ्या किंवा जुन्या पूर्वीच्या ह्याच्यात तुम्ही पाहिला असेल, एका खांबाच्या आधाराला ती रवी बांधलेली असते, त्याला दोर गुंडाळतात आणि दोन्ही बाजूनी पुढे मागे ज्याला दधी मंथन म्हणतात तो मंथन प्रकार चालतो, घुसळणं. तर अशा पद्धतीनं वासुकीचा दोर करून एका बाजूला दैत्य आणि दुसऱ्या बाजूला देव असे सगळे जण उभे राहा. आणि याचं फल काय तर हे सगळं करत असताना या सगळ्याचा जो त्रास आहे, या सगळ्याचे जे श्रम आहेत ते श्रम कुणाला होतील तर ते श्रम दैत्यांना होतील आणि त्याचं जे फल आहे ते मात्र तुम्हाला मिळेल. आणि म्हणून तुम्ही असुरांच्या मदतीनं
हे समुद्रमंथन पूर्ण करा. समुद्रमंथनामध्ये सुरुवातीला भगवंतांनी सांगितले की कालकूट आपण हलाहल म्हणतो, ते हलाहल विष बाहेर येईल, त्या विषाला घाबरू नका. कारण तुम्ही जर एखादी विपरीत घटना घडली त्याला घाबरून जर काम थांबवलं तर ते काम पुढे सरकत नाही. तेव्हा अशा विपरीत गोष्टी घडतीलच, तर त्यावेळेला तुम्ही डगमगू नका. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट भगवंतांनी सांगितली की जी गोष्ट भगवंत गीतेमध्ये सुद्धा सांगतात की कोणत्याही कर्माची त्याचं जे फल आहे, त्याची जी इच्छा आहे ती इच्छा मनामध्ये धरून काम करू नका. आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याचं दुःखसुद्धा वाटून घेऊ नका, असं सांगितलं भगवंतांनी. आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं तेज संपूर्ण आवरून घेतलं. ब्रह्मदेव आणि महादेव आपापल्या लोकी निघून गेले. आणि आता असं सांगतात की हा जो इंद्र आहे तो इंद्र आपल्या सेनेसह, पण त्यानं आता हातामध्ये पांढरं निशाण घेतलेलं आहे, पांढरा झेंडा घेतलेला आहे. आणि त्या बळीकडे आला, दैत्यराज बळी. त्याच्याकडे तो जेव्हा इंद्र येत होता आपल्या सगळ्या सेनेसह, त्यावेळेला ती सेना पाहून बळीचे स्वाभाविक जे कोण सेनापती आहेत ते शस्त्रसज्ज झाले होते, कारण त्यांना वाटलं की देवांनी पुन्हा आक्रमण केलं. पण इंद्राच्या हातामधला तो श्वेतध्वज बघितला आणि लक्षात आलं की हा युद्धाच्या तयारीनं काही आलेलं नाही किंवा युद्धाच्या कामनेनं काही हा आलेलं नाही. आणि म्हणून इंद्राचं स्वागत केलं बळीनं. आणि आता बळीराजा आणि इंद्र यांच्यामध्ये ज्याला देवाणघेवाण म्हणतो आपण विचारांची, तशी चालू आहे. भगवंतांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेला तुम्ही अशा असुर व्यक्तींबरोबर किंवा असुरांबरोबर ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता म्हणून काही गोष्टी करतो, काही बोलणी करतो, त्यावेळेला सुरुवातीला ते ज्या गोष्टी मांडतील त्यांची जी काही मागणी असेल त्या सगळ्या मागणीला तुम्ही हो म्हणा. कारण असं हो म्हटल्याशिवाय असुर प्रवृत्तीचे लोक किंवा असुर किंवा दैत्य हे तुम्हाला मदत करायला तयार होत नाहीत. आणि म्हणून बळीराजानं ज्यावेळेला इंद्रानं सांगितलं, बळीराजाला ज्यावेळेला सांगितलं इंद्रानं की अशा पद्धतीनं आपण समुद्रमंथन करू आणि त्या समुद्रमंथनातून आपण काही चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेऊ, तेव्हा बळीसुद्धा अत्यंत बुद्धिमान आहे. बळीराजानं सांगितलं की ज्यावेळेला अमृत निघेल त्या समुद्रमंथनामधून तेव्हा आम्हालासुद्धा अमृत दिलं पाहिजे. आणि देवांनी ते मान्य केलं. आणि आता सर्व देवदानव मिळून त्या क्षीरसागराच्या काठावरती आले. मंदराचल नावाचा पर्वत सांगितलाय. हा मुळात पर्वत जो आहे तो सोन्याचा आहे असं सांगितलंय, सुवर्ण पर्वत सांगितलंय. हा एवढा मोठा विशाल आहे, महाकाय पर्वत आहे. आणि तो त्याचा विस्तार पण कित्येक योजना लांब आणि कित्येक योजना रुंद आहे. तसाच तो खोलही आहे उभा. देवांनी आणि दैत्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आणि तो मंदराचल पर्वत आपल्या जागेवरून थोडासा हलला. काही अंतर तो हलला किंवा काही अंतर त्यांनी तो नेण्याचा प्रयत्न केला, पण
देवांची सर्व शक्ती एकवटून आणि त्याचबरोबर दैत्यांची सुद्धा सर्व शक्ती एकवटून तो काही अंतरच हल्ला, तेव्हा देवांना आणि दैत्यांना दोघांनाही असं लक्षात आलं की हा मंदराचल पर्वत आपल्याला या ठिकाणाहून क्षीरसागरापर्यंत नेणं शक्य नाही. त्यावेळेला त्यांनी भगवान महाविष्णूंची प्रार्थना केली आणि असं सांगतात की भगवान महाविष्णू त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांनी आपल्या एका हाताने एखादं फूल उचलावं, म्हणजे फूल उचलण्याकरता सर्वसामान्य माणसाला जेवढी ताकद लागेल अगदी तेवढ्याच ताकदीमध्ये तो मंदराचल पर्वत एका हाताने उचलला आणि आपलं जे वाहन आहे गरुड त्यांच्यावरती ठेवला आणि ते घेऊन म्हणजे देवांना सुद्धा दानवांना सुद्धा त्या गरुडासमवेत येऊन समुद्राच्या तटावरती तो मंदराचल पर्वत ठेवला. त्यानंतर पुढे भगवंतांनी जी सगळी तयारी सांगितली होती की वासुकीचा दोर करा आणि तो मंदराचल पर्वत तुम्ही समुद्रामध्ये तळाला टेकवा, वासुकीचा दोर केला आणि त्या वासुकीच्या दोराच्या एका बाजूला देव उभे राहिले आणि दुसऱ्या बाजूला दानव उभे राहिले. आता स्वाभाविकपणे भगवंत सुद्धा त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे भगवंतांनी वासुकीचं मुखाकडची जी बाजू आहे ती पकडली आहे. त्यामुळे सर्व देव हे मुखाच्या बाजूला उभे राहिले आणि सर्व असुर त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे शेपटीच्या बाजूला उभे राहिले. आणि समुद्र मंथनाला सुरुवात होणार एवढ्यात असुरांच्या लक्षात आलं की आपण वासुकीच्या शेपटीच्या भागाला आहोत, पुच्छ ज्या भागाला असतं त्या भागाला आहोत आणि हा भाग अपवित्र सांगितलेला आहे. त्यावेळेला असुरांनी तिथे युक्तिवाद केलेला आहे देवांची आणि असुर देवांना म्हणतात की आम्ही सुद्धा वेदांचं शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही जरी म्हणजे ते असून जरी आम्ही पापकर्म केलेली असली तरी आम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं आणि म्हणून आम्ही शेपटीच्या बाजूला उभे राहणार नाही, तर आम्ही कुठल्या बाजूला उभं राहू, तर आम्ही मुखाच्या बाजूला उभं राहू. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. सुरुवातीला देवांची नाराजी होती पण काही पर्याय नव्हता, कारण भगवंतांनी सांगितलंय असुर जे म्हणतील त्याला तुम्ही मान्यता द्या, होकार द्या. अंतिमतः तुम्हाला अमृत कसं मिळेल याची सोय मी केलेली आहे. आणि म्हणून जे शेपटीच्या बाजूला असुर उभे होते ते सगळे आता मुखाच्या बाजूला असुर गेलेत आणि सगळे देव शेपटीच्या बाजूला आले आणि मंथन सुरू झालं. म्हणजे असुरांनी तो मंदराचल पर्वत ओढायचा त्यावेळेला देव पुढे जायचे, ज्यावेळेला देव ते मागे ओढायचे त्यावेळेला असुर पुढे यायचे. आपण टी व्हीमध्ये बघितलं आहे ते समुद्र मंथन कशा पद्धतीनं होतं. काही काळ मंथन झालं आणि लक्षात असं आलं की जेव्हा ती रवी घुसळली जाते त्यावेळेला समुद्र तळामध्ये त्याचा जो भाग गेलेला आहे तो भाग एकूण त्या वजनामुळे हळूहळू हळूहळू खालती जायला लागला आणि जर असा खालती 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 जायला लागला तर आपल्याला मंथन करणं शक्य नाही, कारण मंथन करण्याकरता एक स्थिर पृष्ठभाग पाहिजे, ज्या पृष्ठभागावरती किंवा ज्या आधारावरती तो मंदराचल पर्वत स्थिर राहील. आणि म्हणून भगवंतांना हे ओळखलं आणि त्याच वेळेला भगवंतांनी तो मंदराचल पर्वत
समुद्रामध्ये खाली 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 जाऊ नये म्हणून कूर्म रूप धारण केलं आहे. आणि ते कूर्म रूप घेऊन भगवंत मंदराचल पर्वत ज्या ठिकाणी समुद्रामध्ये स्थित होता त्याच्या खालती जाऊन भगवंत स्थिर झालेले आहे. वास्तविक त्यांनीच हे सगळं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं कोणतंही कार्य करण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही, पण ही सगळी लीला व्हावी आणि त्या लीलेकरता म्हणून जे जे काही करावं लागेल, जी जी वेगवेगळी रूपं घ्यावी लागतील, त्या प्रत्येक अंशामध्ये भगवंतांनी प्रवेश केलेला आहे. कूर्मरूप घेतलं, तो कूर्म म्हणजे कासव त्या पर्वताच्या खालती स्थिर झालं. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की कासवाची पाठ जी असते ती अत्यंत कडक असते, टणक असते. अशा कडक टणक पृष्ठभागावरती तो पर्वत स्थिर केला आणि पुन्हा त्या ठिकाणी समुद्रमंथन सुरू झालं. आता काही काळ पुन्हा मंथन चाललेलं आहे. हे सगळं असं पटापटा पटापटा घडलेलं नाही आहे, तर काही काळ मध्ये याच्यात गेलेला आहे. आणि उल्लेख असा सांगतात की भगवंतांनी आत्ता कूर्मरूप घेतले, तर त्या कूर्म भगवंतांना ते जे सगळं आपल्या पाठीवरती चाललेलं समुद्रमंथन आहे हे कसं वाटलं, तर ज्याप्रमाणे आपण पाठ खाजवतो, आपल्याला पाठीला काही चावलं किंवा असं वाटलं की आपल्याला काही होतं आहे म्हणून आपण पाठ खाजवतो, त्यावेळेला आपल्याला जसं वाटतं तसं भगवंतांना हे सगळं त्या मंदराचल पर्वताचं फिरणं म्हणजे जणू काही कोणीतरी आपली पाठ खाजवतं आहे का काय असं वाटलं. असं वर्णन भागवतामध्ये केलं. मंथन चालूच आहे, पण मंथनाला पाहिजे तसा वेग आलेला नाही आहे. म्हणून भगवंतांनी काय केले, तर त्या कूर्म अवतारामध्ये तर ते आहेतच, त्याचबरोबर त्यांनी आपली शक्ती आता देवांमध्ये संक्रमित केली आहे. त्याचबरोबर आपली शक्ती असुरांमध्ये सुद्धा संक्रमित केली आहे आणि त्याचबरोबर आपली शक्ती वासुकीमध्ये सुद्धा संक्रमित केलेली आहे. आणि आता अधिक जलद वेगानं ते समुद्रमंथन सुरू झालेलं आहे. मंथन करून करून असं म्हणतात की त्या वासुकी दमला आणि त्याच्या मुखावाटे आता उच्छ्वास बाहेर पडायला लागले, दीर्घ श्वास बाहेर पडायला लागले आणि त्याचे दीर्घ श्वाससुद्धा एवढे उष्ण होते किंवा एवढे विषारी होते, मुळामध्ये तो विषारी आहे, तर ते एवढे उष्ण होते की त्या उष्णतेमुळे असुरांची मुख काळवंडली. म्हणून आपण जे सगळे आत्ता टी व्ही सिरियलमध्ये असुर बघतो ना, ते एक तर काळ्या रंगाचे किंवा काळ्या कपड्यामध्ये का दाखवतात, तर याचं कारण आहे की समुद्रमंथनामध्ये त्यांचं जे रूप होतं एका अर्थाने त्यांची शक्ती कमी झाली. रंगाने काळे झाले का एवढा वरवरचा अर्थ आपण घ्यायचा नाही, तर त्यांचं जे तेज होतं, जरी भगवंतांनी त्यांच्यामध्ये प्रवेश केलेला असला तरीसुद्धा प्रवेश करून भगवंतांनी काय केलं, तर त्यांचं तेज कमी केलं. हा अर्थ आपण या समुद्रमंथनाच्या ही जी भगवंतांची लीला आहे त्याच्यामधून घ्यायचा. आणि मग दीर्घकाळ हे समुद्रमंथन चालू आहे. मुखाची बाजू जी होती ती दानवांनी स्वतःहून मागून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता त्यांना असं म्हणता येत नाही की याच्या उच्छ्वासावाटे आमच्या शरीराचा दाह होतो तेव्हा आता आम्ही शेपटीच्या बाजूला जातो, कारण असं काही सांगण्याची सोय आता राहिलेली नव्हती. आणि म्हणून आपल्याला आता कुठलाही पर्याय नाही आणि म्हणून असुर पुन्हा
त्या सगळ्या कामाला लागले. दीर्घ काळ ज्या वेळेला समुद्रमंथन झालं त्यावेळेला त्या समुद्रमंथनातून सगळ्यात पहिल्यांदा जे बाहेर आलं ते म्हणजे हलाहल नावाचं विष. सायन्स बॅकग्राऊंडचे जे आहेत त्यांच्याकरता सांगतो, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl हा फॉर्म्युला जर आपण कधी शिकलो असू 11वी 12वीमध्ये किंवा 8वी 9वी 10वीमध्ये, तर कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणजेच हलाहल नावाचं विष. आपल्याला माहिती आहे ते अत्यंत उष्ण असतं आणि दाहक असतं, त्यामुळे ते अत्यंत काळजीपूर्वक वापरायचं असतं ज्यावेळेला आपण प्रयोगशाळेत काम करतो त्यावेळेला. हे हलाहल नावाचं विष समुद्रामधून हळूहळू वर यायला लागलं आणि काय झालं, पाण्यावरती आल्यानंतर ते पसरायला लागलं. ते ज्यावेळेला वर येत होतं त्यावेळेला त्याच्या ज्या वाफा होत्या, ज्या आकाशामध्ये चालल्या होत्या, त्याच्यामुळे काय झालं तर त्या वाफा वाऱ्याबरोबर सर्व दिशांमध्ये पसरायला लागल्या. त्याची उग्रता, त्याची इंटेन्सिटी एवढी जास्त होती की केवळ त्या वाफांचा परिणाम, त्या विषाच्या दाहकतेचा परिणाम एवढा होता की आकाशमार्गाने जे कोणी उडणारे पक्षी आहेत हे धडा त्या समुद्रामध्ये मरून पडायला लागले. बारीक बारीक जे जीव होते ते सुद्धा गतप्राण व्हायला लागले. आणि या सगळ्यातून वाचण्याचा कोणताही उपाय दिसेना. त्याच्यामुळे या संपूर्ण सगळी जी प्रजा आहे त्यावेळेला असलेली आणि त्या प्रजेचे प्रजापती, आता प्रजापती हा शब्द आपण अनेक वेळेला भागवतामध्ये याच्यापूर्वी ऐकलेला आहे. दक्ष प्रजापती हा आपण भगवान शिवांच्या आणि सतीदेवींच्या कथेमध्ये ऐकला. तर प्रजेचं जे पालन करतात ते प्रजापती म्हणजे त्या काळचे सर्व राजे असा अर्थ घ्यायचा. असे सगळे एकत्र झाले आणि कुणाकडे गेले तर ते भगवान शिवांकडे गेले. कारण भगवान शिव हे अखिल विश्वाच्या कल्याणाकरता कैलास पर्वतावरती अखंड समाधीमध्ये आहे, अखंड ध्यानामध्ये आहे, तपश्चर्येमध्ये आहे. आणि म्हणून भगवान शंकर असे एकमेव आहे की जे आपल्याला यातून मार्ग दाखवू शकतील असं या सर्व देवांना, प्रजेला त्या काळच्या आणि सर्व प्रजापतींना वाटलं. आणि म्हणून सर्वजण कैलासावरती गेले आणि भगवान महादेवांची स्तुती केलेली आहे आणि त्यांना अशी प्रार्थना केली की हे देवादिदेवा, खरं तर आपणच एका अर्थानं 3 रूपामध्ये प्रगट झालेला आहात. म्हणजे आत्ता जे शिवस्वरूप तुम्ही आहात तेच स्वरूप तुम्हाला असं वाटलं की आपण एखाद्या गोष्टीची निर्मिती करावी म्हणून तुम्ही ब्रह्मदेव झालात. तुम्हाला वाटलं की आपण आता जी गोष्ट निर्माण केली आहे, उत्पन्न केली आहे, त्याचं पालन, त्याचं सृजन करावं म्हणून तुम्हीच भगवान महाविष्णू झालात आणि त्या सगळ्याचा संहार करण्याकरता म्हणून तुम्हीच शिव झालात. तेव्हा हे जे सगळं आत्ता ब्रह्मांडामध्ये उत्पन्न झालेलं विष आहे समुद्रमंथनामध्ये, तेव्हा त्याचं निराकरण करण्याकरता म्हणून तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा. आणि त्यावेळेला असं सांगतात की भगवान शिवजी हे आपल्या पत्नीबरोबर आहेत.
पार्वती देवींबरोबर आहेत. आणि त्यांनी आपल्या पत्नीला असं विचारलं, असं म्हणतात की अखिल विश्वाच्या कल्याणाकरता हे देवी, खरं तर समुद्र मंथन चालू असताना हे असं काही विष निघावं ही इतकी खरं तर हृदयद्रावक अवस्था आहे. परंतु हे विष निघाल्यामुळे काय झालेलं आहे तर आपली जी सगळी आत्ताची जी प्रजा आहे या प्रजेवरती फार मोठं संकट आलेलं आहे. तेव्हा त्यांच्यावरचं संकट दूर करावं म्हणून सर्व देवांनी मिळून मला प्रार्थना केली आहे. आणि तेव्हा आणि ज्या अर्थी त्यांनी मला प्रार्थना केली त्या अर्थी ते दुःख जे आहे त्यांच्यावरचं आलेलं जे संकट आहे ते मलाच दूर केलं पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की हे देवी, मी त्या ठिकाणी जातो आणि ते विष जे आहे ते प्राशन करतो, जेणेकरून आत्ताची जी सगळी प्रजा आहे त्या प्रजेवरती आलेलं संकट अगदी लीलया दूर होईल. आणि ती प्रजा ज्या कारणाकरता म्हणून हे सगळं करते, ज्या कारणाकरता समुद्रमंथन चालू आहे ते कार्य त्यांचं सिद्धीला जाईल असं भगवान शिव म्हणाले. आणि पार्वती देवींनी त्यांना अनुमती दिलेली आहे. कारण अखिल विश्वाचं कल्याण करण्याकरता म्हणून तुम्ही हे विषप्राशन करत आहात आणि म्हणून त्या सगळ्याला माझी परवानगी आहे. हे एक आहे. आणि त्याचबरोबर पार्वती देवींना आपले जे पती आहेत त्यांच्यात तपश्चर्येचं सामर्थ्य काय आहे हे माहिती आहे आणि म्हणून त्यांनी परवानगी दिलेली आहे. शिवजी त्या ठिकाणी आले, समुद्रमंथन ज्या ठिकाणी चालू होतं तिथे. असं सांगतात की तोपर्यंत ते जे सगळं हलाहल विष आहे ते समुद्राच्या पाण्यावरती तरंगत होतं. भगवान शिवांनी पाण्यावरती साठलेला कचरा, पाण्यावरती साठलेला मळ जसा असतो तसा आपण अगदी जो हाताने बाजूला करतो तसं दोन्ही हातांनी ते संपूर्ण हलाहल विष आपल्या ओंजळीमध्ये घेतलं आणि ते प्राशन केलं. आता जरी शिवांनी ते प्राशन केलेलं असलं तरी मुळात ते दाहक आहे, ते विष आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा जो परिणाम आहे शरीरावरती होणारा हा होणारच आहे. कारण असं होणार नाही की एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचा एका व्यक्तीवरती किंवा एका तत्वावरती वेगळा परिणाम आहे आणि दुसऱ्या तत्वावरती वेगळा परिणाम आहे, असं होणार नाही. त्याच्यामुळे त्या विषाचा परिणाम हा शंकरांवरती सुद्धा झाला. त्याचा परिणाम असा झाला की शंकरांचा कंठ जो आहे तो निळ्या रंगाचा झाला आणि म्हणून या नीलवर्णाचा कंठ ज्यांचा आहे अशांनी ते विष जे प्राशन केलं ते सुद्धा त्यांच्याकरता भूषावह ठरलं आणि त्याच्यावरून भगवान शिवांचं एक नाव पडलं, नीलकंठ. ते विषपान करत असताना आपण जर तो फोटो आहे भगवान शिवांचा विषप्राशन करतायत असा, त्यावेळेला काही थेंब खाली पडतायत असा त्या चित्रामध्ये दिसतं. तर ते खाली पडलेले जे थेंब होते ते विंचू, साप हे जे ज्याला आपण विषारी प्राणी म्हणतो त्या प्राण्यांनी त्यांच्याकरता सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये ते विष नसतं, त्याच्याकरता वेगळी रचना आहे. सायन्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ती माहिती असेल. वेगळ्या कॅपिलरीजमध्ये ते साठवलेलं असतं. अशा प्राण्यांनी त्याला स्पर्श केला किंवा त्यांनी ते प्राशन केलं म्हणून ते प्राणी विषारी झाले. आणि काही ज्या वनस्पतींवरती किंवा काही झाडांवरती जे पडलं
अशा वनस्पती त्या विषाच्या प्रभावामुळे आजसुद्धा विषारी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. अशा पद्धतीनं ज्या वेळेला समुद्र मंथन सुरू झालं त्यावेळेला सर्वात पहिल्यांदा जी गोष्ट बाहेर आली ती म्हणजे कालकूट नावाचं, हलाहल नावाचं विष आहे. ही कथा समुद्र मंथनाची कथा म्हणून प्रसिद्ध आहे. पण या कथेमागचं तत्त्व काय आहे तर हे तत्त्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नीट लक्ष देऊन आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या पातळीवरती किंवा बुद्धीच्या पातळीवरती अशा पद्धतीचं मंथन हे केव्हा ना केव्हा तरी किंबहुना कायमच चालू असतं. आणि अधिक करून आपल्यासारखे जे सर्वजण जे कोणती ना कोणती तरी साधना करतायत, उपासना करतायत, एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतायत, किंबहुना आपण सगळ्यांनी ज्यांची काही साधना चालू आहे अशांनी अगदी सुरुवातीला जेव्हा आपण साधना करता बसत होतो, साधन करण्याकरता, मग ते नाम घेणं असेल, जप करणं असेल किंवा ध्यान लावणं असेल, वेगवेगळ्या पद्धतीची साधनं आहेत, हे जेव्हा करत होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात. आपल्या मनामध्ये अत्यंत नकारात्मक भावना ही अधिक प्रभावी असते. अगदी 2 मिनटं, 1 मिनटं, काही जण तर 15 सेकंद किंवा 30 सेकंद याच्यापेक्षा अधिक काळ एका जागी बसूच शकत नाही. डोळे मिटून शांतपणे बसा असं म्हटलं की त्यांची अवस्था इतकी अवघड होते, मनाची चलबिचल होणं ज्याला म्हणतात ती होते. ह्याचं कारण काय आहे तर आपल्या मनामध्ये साठलेला जो हलाहल नावाचा मल आहे, जो मळ आहे आपल्या मनातला, तो मळ पहिल्यांदा वर येतो आणि तो आपल्याला सांगतो की तुम्ही साधना करू नका, तुम्ही उपासना करू नका. आणि म्हणून आपल्याला वाईट गोष्टींचं स्मरण अधिक काळ होतं किंवा ज्या वेळेला आपण साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती असतो तेव्हा. आपण प्रत्येकाने हे आठवून बघा. ज्यांनी काही अनुभव घेतले असतील त्यांनीसुद्धा ते पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा. या विषयावरती भरपूर उहापोह करता येईल. पण समुद्र मंथनाची कथा ही केवळ देव आणि दानव आणि त्या क्षीरसागरामध्ये मंदराचल नावाचा पर्वत भगवंतांनी कूर्म रूपामध्ये आपल्या पाठीवरती धारण केला एवढ्याकरता नाही, तर ही कथा साधकांनी या कथेमधून काय बोध घ्यावा ह्याच्याकरता म्हणून आहे. समुद्र मंथनाची कथा याच्यामध्ये पुढे काय काय झालं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तुर्तास या ठिकाणी थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतो.